मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करून मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यावे अशी मागणी सरकारला केली होती. बरं, हे हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? यापैकी आपण मागच्या व्हिडिओमध्ये हैदराबाद गॅझेट म्हणजे काय हे बघितलो. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की सातारा गॅझेट म्हणजे नेमकं काय. चला तर थोडक्यात समजून घेऊया. सातारा गॅझेटियर म्हणजे काय? सातारा गॅझेटियर हा एक जुना सरकारी दस्तऐवज आहे. ब्रिटिशांच्या काळात सुमारे 1820 ते 1830च्या सुमारास तयार करण्यात आला होता. त्या काळात सातारा परिसरातील जमिनी, शेती, लोकसंख्या, जाती, धर्म, वंशावळी यांची सगळी माहिती नोंदविण्यात आली होती. या दस्तऐवजात गावनिहाय कुळ, जाती, शेतीचे प्रकार, महसूल वसुली यांची माहिती असते. म्हणजेच हा गॅझेटियर त्या काळातील प्रशासनासाठी, जमिनींचे नोंदणीसाठी आणि कर आकारणीसाठी तयार केलेला एक मोठा दस्तऐवज आहे. सातारा गॅझेटियर म्हणजे ब्रिटिश राजवटीत सातारा भागातील जमिनी, लोकसंख्या, जाती यांची नोंदवलेली जुनी सरकारी कागदपत्रे. या कागदामध्ये मराठा आणि कुणबी समाजाचा संबंध स्पष्ट दिसतो. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी ही नोंद फार महत्त्वाची आहे. यामुळे मराठा समाजालाही ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याचा मार्ग सुलभ होऊ शकतो.